हॅलो अँड वेलकम एव्हरीवन टू अवर यूट्यूब चॅनल. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की MahaDBTचे जे मागच्या व्हिडिओमध्ये आपण ग्रीव्हन्स टाकलेला होता, तर त्या ग्रीव्हन्सचा आपल्याला काय रिप्लाय आलेला आहे मेलला, आणि तुम्ही ज्या काही कमेंट्स टाकल्या होत्या, ज्या काही तुमच्या इश्यूज होत्या, त्या इश्यूजबद्दल देखील आज आपण बोलणार आहे, आणि ईमेलला काय रिप्लाय आलेला आहे तो देखील आपण बघणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर आपण सर्वप्रथम कमेंट्स बघून घेऊ, कोणाला काय इश्यू आहे ते. थोड्या 2-3 कमेंट्स आपण चेक करू. तर या कमेंटमध्ये बघा, फॉर्म ऑफ सेकंड इन्स्टॉलमेंट इज अप्रूव्ड 3 months ago. Still I am not received the scholarship. Even I have sended the grievance. म्हणजे तुम्ही बघा, यांनी 5 ते 6 वेळेस ग्रीव्हन्स टाकलेला आहे, तरी पण याला बट नॉट रिसिव्ड द स्कॉलरशिप. तर याचं रिझन काय आहे? तर सर्वप्रथम तुम्ही तुमच्या ईमेलला बघा. ईमेलला तुम्हाला त्यांनी रिप्लाय दिलेला आहे की तुमचं काय रिझन आहे आणि कधीपर्यंत तुमची स्कॉलरशिप येईल, एक असं आश्वासन त्यांनी दिलेलं आहे. आता मी बाकीचे कमेंट रीड करत बसत नाही. आता ती तुम्हाला एक स्पष्ट पॉईंट्सनुसार मी सांगतो आपल्याकडे काय काय पर्याय आहे. सगळ्यात पहिले पर्याय आपल्याकडे आहे की ग्रीव्हन्स टाकणे. मी मागचा व्हिडिओ टाकलेला आहे ग्रीव्हन्सचा, तर तो तुम्ही बघून घ्या आणि त्या हिशोबाने तुमचा ग्रीव्हन्स टाका. दुसरा पर्याय आहे की तुमच्या कॉलेज क्लर्कला तुम्ही कॉन्टॅक्ट करा. कारण बघा, मागील 2 वर्षापासून स्कॉलरशिपचे इश्यूज वाढत आहे आणि त्यामध्ये डिले ऑफ स्कॉलरशिप हा सगळ्यात मोठा इश्यू आहे. स्कॉलरशिप येते 100% येते, पण त्याला वेळ लागतो आणि आता तो वेळ जरा जास्तच लागतोय पहिल्यापेक्षा. तर आपण बघू की मला ईमेलला त्यांनी काय रिप्लाय दिलेला आहे ग्रीव्हन्सचा. हे बघा, आता तुमच्या समोर जे दिसतंय ते फर्स्ट रिस्पॉन्स आहे त्यांचं. मी जेव्हा ग्रीव्हन्स टाकलं तेव्हा त्यांनी मला असा रिस्पॉन्स DBT सपोर्टद्वारे ईमेलला टाकला होता. तर त्यामध्ये माझा नेम, तिकीट नंबर, मोबाईल नंबर, ईमेल ID आणि स्कीम नेम, जो काही स्कीम नेम मी सिलेक्ट केला होता आणि ज्याबद्दल मी कंप्लेंट रेस केली होती, ती कॅटेगरी ग्रीव्हन्स, त्यामध्ये मी टाकलं होतं की मला स्कॉलरशिप नाही आली, स्कॉलरशिप अमाऊंट नॉट रिसीव्ड. तर त्यामध्ये आपण टाकली होती कमेंट की हॅलो MahaDBT स्कॉलरशिप फर्स्ट इन्स्टॉलमेंट हॅज बीन क्रेडिटेड बट इवन नॉट रिसीव्ड. तर त्यामध्ये मी ॲप्लिकेशन नंबर्स मेन्शन केले होते आणि या इश्यूकडे तुम्ही लक्ष द्या असं ते त्यांना टाकलं होतं. तर त्याचा काय रिप्लाय आपल्याला आलेला आहे तो आपण बघणार आहे आता. तर त्याचा रिप्लाय म्हणून हे बघा, DBT सपोर्ट, डिअर सिटीजन्स, थँक्स फॉर युअर ग्रीव्हन्स अँड सजेशन. ग्रीव्हन्स सजेशन नंबर अँड सोल्युशन काय आहे, तर माननीय नागरिक, आमच्याशी संपर्क केल्याबद्दल धन्यवाद. त्यानंतर रिडीम ऑप्शन विल बी अवेलेबल वन्स युअर बेनिफिट हॅज बीन अलॉटेड. स्टेटस क्लोज्ड. अश्योर्ड द बेस्ट ऑफ अवर सर्व्हिस. थँक्स अँड रिगार्ड्स MahaDBT IT सपोर्ट. तर तुम्ही देखील तुमचा ईमेल चेक करा. तुम्हाला ईमेलद्वारे MahaDBT सपोर्टद्वारे तुम्हाला mahaonline.government.in या ईमेल थ्रू तुम्हाला ईमेल आलेला आहे. तर तुम्ही बघून घ्या. आणि आपण असे ग्रीव्हन्स टाकले की त्यांचं थोडं जास्त लक्ष जातं, त्यामुळे आपण ग्रीव्हन्स टाकला होता. बाकी तुमच्या अजून काही इश्यूज असेल तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकतात. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. आणि इश्यूज असेल तर कमेंटमध्ये सांगा. नोटिफिकेशन ऑन करा. नवीन व्हिडिओ आला तर मी लगेच तुम्हाला अपडेट देतो. थँक्यू. हॅव अ नाईस डे.